हॅलो माझ्या पिल्लांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा पृथ्वी मॅथ्स या सुंदर अशा मॅथमॅटिक्सच्या चॅनलवर स्वागत आहे। तर बाळांनो, आजच्या या छोट्याशा लेक्चरमध्ये आपण बाळांनो 3.3 है ना, हे प्रॅक्टिस सेट आपण डिस्कस करणार आहोत। तर बघा, याच्यातले काही क्वेश्चन आपण या पार्ट मध्ये डिस्कस करू आणि काही क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करू। बघा काय म्हणले गेले, आता सर हे क्वेश्चन नेमकं सॉल्व्ह कसं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न। तर भैया टेन्शन घ्यायचं नाही। बघ, तुला माहिती आहे हा टीएन फॉर्म्युला a + n - 1 * d। ओके, आता इथं काय आहे की सम ऑफ n टर्म हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। त्याचा फॉर्म्युला काय बघ, n/2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 * d। आणि जर तुझ्याकडे टर्म मधले फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म असेल तर तू काय करू शकतोस, तिथे एक हा दुसरा एक फॉर्म्युला यूज करू शकतोस, n/2 t1 + tn। कळायला लागले का? आता बघ इथे काय म्हणले, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स। फर्स्ट टर्म दिले 6, कॉमन डिफरन्स दिले 3। तुला फाइंड करायचे सम ऑफ फर्स्ट 27 टर्म। म्हणजे आता बघ, ही दिलेली आहे तुला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये, पण काळजी करू नको, तुला हे एकदम स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो। हा बघ काय म्हणले सर, काय म्हणले सर, बघ हा आपला फॉर्म्युला Sn n/2 2a + n - 1 * d। सांग Sn n किती आहे 27, 27/2 2 a किती आहे 6, n किती आहे 27 - 1, डिफरन्स किती आहे 3। मग मला सांग भैया 27/2 इथं 2 6 किती झालं 12, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन किती झालं 26 * 3। आता बघ भैया 27/2 येईल आणि हा 12 हा येईल 78, किती येईल 78। ह्या दोघांचं ऍडिशन झालं, ऍडिशन किती आलं 90, किती आलं 90 है ना। आता नेक्स्ट काय, फक्त पुढे सॉल्व करायचंय, सगळं काही सोपं आहे भैया। बघ बाळा, नेक्स्ट काय करशील की बाबा रे Sn = 27/2 * किती, हा किती 90 आहे है ना। जर तू हे काटाकाटी केलंस तर किती आलं 45। मग मला सांग 27 * 45 ह्या दोघांचा जर तू बाळा गुणाकार केलंस है ना, बघ 45 * 27 7 5 35 कॅरी आलं 3 7 4 28 28 + 3 31 + 2 5 हा 90, हा 5 1 आणि हा 12, म्हणजे किती आलं बघ 1215। समजायला लागले का? झालं, सिंपल आहे की नाही क्वेश्चन नंबर 1। आता सेकंड बघ, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर म्हणले। काय म्हणले 123 इवन नॅचरल नंबर। आता बाळ मला सांग, जर 123 इवन नॅचरल नंबर असेल तर तुला माहिती आहे कोणते कोणते आहेत सर, 2 4 6 8 हे असं बरं का। आता नीट लक्ष दे, तुला वाटेल सर हा 2 म्हणजे काय, 2 म्हणजे फर्स्ट टर्म, 4 म्हणजे सेकंड, 6 म्हणजे 8 8 म्हणजे फोर्थ टर्म। आता असं आपल्याला नंबर ऑफ टर्म्स किती आहेत 123 आहेत आपल्याला, किती आहेत 123। मग आता ह्याच्यामध्ये तुला काय माहिती आहे, काय माहिती पाहिजे सर है ना, की आपल्याला आता डायरेक्ट इथं ये म्हणजे तुला कळून जाईल, ये म्हणजे किती होईल सर, ये म्हणजे 2, डिफरन्स किती होईल 4 - 2 म्हणजे 2। कळायला लागले का? हो सर। काय फाइंड करायचं आपल्याला S123। बघ आता वापर मग फॉर्म्युला कोणता आहे सर, Sn = n/2 2a + n - 1 * d। आता मला सांग n किती आहे 123/2 2a, ये किती आहे 2 123 - 1, डिफरन्स किती आहे सर, डिफरन्स आहे 2। ओके, मग नंतर 123/2 हा झाला 4, हा झाला 122 * 2, नंतर 123/2 हा 4 प्लस हा 4 आला, हा 4 आला 2 244 झालं। मग 244 + 4 ह्याचा किती आला ऍडिशन केल्यावर सर 123/2 * किती आलं 248। मग नंतर ह्याचा आपण काटाकाटी केली किती आलं 124, म्हणजे 123 * 124 ह्या दोघांचा आता काय करायचं गुणाकार करायचं। बघ पटकन लागेल का मला 124 4 3 12 कॅरी 1 4 to the 8 8 + 1 9 4 1 4 6 4 2
3 2 1 ऍडिशन कर 15 झालं कॅरी 1 आलं हा 12 झालं कॅरी 1 आलं 5 आलं 1 म्हणजे 15252 हे आलं की नाही सर पटकन सांग कळालं की नाही कळालं अतिशय सोपं आहे सोन्या कळायला लागले का आता बघ क्वेश्चन नंबर 3 काय म्हणले 3 मध्ये की सर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आम्हाला म्हणलं गेले की फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन इथं हा एक शब्द वापरले गेले बाळा बिटवीन हा बिटवीन म्हणजे काय असते त्यांच्या मधले ते सोडून द्यायचं बघा 1 आणि 350 सोडून द्यायचं काय हो कळाले का हो सर मग आता मला सांग ह्याची जी सिक्वेन्स बनल ती काय बनल 2 4 6 8 10 हे असं कुठपर्यंत बनल हा 350 350च्या अगोदरचं कोणतं असते 349 349च्या अगोदरचं कोणतं असते 348 मग आता हा तर आपल्याला सोडून द्यायचंय ना ते धरायचं नाही है ना मग हे आहे का U1 नाहीये हे आहे का U1 हो सर मग लास्ट नंबर कोण झालं 348 आता नीट लक्ष दे बाळ इथं तुझ्याकडे काय काय आहे बघ इथं तुझ्याकडे A म्हणजे आहे 2 डिफरन्स आहे तुझ्याकडे 4 - 2 म्हणजे 2 आता तुझ्याकडे n नाही ना नंबर ऑफ टर्म्स तुला माहिती आहेत का है ना की 1 ते 350 मध्ये किती टर्म्स आहेत जे इवन आहेत माहितीये का नाही मग त्यासाठी काय करायचं n फाइंड करायचं आता n फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल tn फाइंड करावं लागेल tn चा फॉर्म्युला यूज करावा लागेल इथं आपल्याकडे tn आहे 348 लास्ट टर्म प्रत्येक 8वा 3.2 मग हे फॉर्म्युला a + n - 1 * d हे किती आहे सर हे आहे 348 किती आहे 348 हे किती आहे 2 n माहिती नाही हे आहे 2 मला सांग 348 हा झाला 2 2 न n ला मल्टिप्लाय केलं 2n 2 न -1 ला मल्टिप्लाय केलं -2 हा +2 हा -2 कॅन्सल होईल भैया हो सर हा 348 आणि हा आला 2n इथपर्यंत कळायला लागले का मग हा 348 हा 2 मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झालं नंतर हा 2 * 1 = 2 बरोबर आहे हा 1 राहिलं 2 * 7 = 14 2 * 4 = 8 आता मला सांग बाळा की n ची व्हॅल्यू किती आली 174 किती आली 174 आता काय करू शकतोस तू याच्यामध्ये तुला सांगितलंय मी काय सांगितलंय सर है ना की बाबा n आता तुला माहित झाली की आता तुझ्याकडे काय काय आहे बघ बरं फर्स्ट टर्म पण आहे लास्ट टर्म पण आहे की नाही हो सर मग डायरेक्ट वापर ना फॉर्म्युला पिल्या Sn = n/2 t1 + tn मग मला सांग माझ्या सोन्या है ना काय सांगायचे सर की हा Sn n आहे 174/2 2 + 348 मग 174 है ना /2 इथे किती झालं 350 कळायला लागले का ह्या दोघांचा कार्यक्रम झाला किती आलं 100 मस्त बरोबर आहे ना सॉरी 100 किती आलं 175 बरोबर आहे का नाही हो सर मग मला सांग 174 * 175 किती आलं दोघांचं मल्टिप्लिकेशन चला आता पटकन मल्टिप्लिकेशन करू आपण 174 * 175 5 चूक झालं 20 हातचे आले 2 5 7 35 35 आणि 2 किती झाले 37 हातचे आले 3 5 1 5 आणि 3 8 7 चूक 28 हातचे आले 2 7 7 49 51 हातचे आले 5 7 1 7 7 आणि 5 12 नंतर हा 174 हा 0 7 8 15 हातचे आले 1 8 आणि 4 12 12 आणि 2 14 हातचे आले 1 7 आणि 3 10 हातचे आले 1 किती आलं भैया 30,450 हे आलं सम कळायला लागले की नाही मला पटकन सांग अतिशय सोपं कार्यक्रम आहे घाबरून जायची गरज नाही तुला फक्त समजून घे आणि तू प्रॅक्टिस कर सगळं काही सोपं वाटायला लागतंय हो आता बघ क्वेश्चन नंबर 4 काय म्हणलंय क्वेश्चन नंबर 4 मध्ये की बाबा रे इन एन AP 19th टर्म इज 52 and 38th टर्म इज 128 आता बाळ मला सांग T19 तुला दिले 52 बरोबर आहे हो सर T38 तुला दिले 128 तुला फाइंड काय करायचंय सम ऑफ 56 टर्म्स कळायला लागले का हो सर आता बघ भैया
आता T19 साठी तू Tn चा फॉर्म्युला वापरशील a प्लस n मायनस 1 इंटू डी. काय T19 साठी वापरू आपण, इथं आपण लिहून घ्यायचं लेट a बी द फर्स्ट टर्म, d बी द कॉमन डिफरन्स, n बी द नंबर ऑफ टर्म्स. ओके, a प्लस हा 19 मायनस 1 डी. 19 किती आहे 52, हा a प्लस किती झालं 18d. कळायला लागले की नाही कळायला लागले. आता ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून टाकू. काय म्हणून टाकू 1. द सेकंड T38 a प्लस 38 मायनस 1 इंटू डी. 38 किती दिले 128, a प्लस हा किती झालं 37d. आता ह्याला काय म्हणून टाक इक्वेशन नंबर सेकंड म्हणून टाक. काय म्हणून टाक सेकंड. आता काय कर भैया दोघांचं ऍडिशन कर बरं. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 काय होईल मला पटकन सांग है ना. की बघ आता 128 आणि 52 दोघांचं जर ऍडिशन केलं तर भैया 180 येईल बरोबर आहे. आता हा a 2a आलं, ह्या दोघांचं ऍडिशन केलं तर हा आलं बाळा 55d. कळायला लागले का. हो सर. आता नीट लक्ष दे. आता काय करूयात आपण Sn चा फॉर्म्युला वापरूयात. n अपॉन 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. बघ भैया हा s 56 अपॉन 2 हा 2a झालं प्लस 56 मायनस 1 इंटू डी झालं. नंतर 56 अपॉन 2a प्लस हा किती झालं 55d. नीट लक्ष दे 2a प्लस 55d. आता समजा तुला आणखी समजण्यासाठी याला इक्वेशन नंबर काय म्हणून टाकू थर्ड. काय म्हणून टाकू थर्ड. आता बघ 2a प्लस 55d इथं आहे की नाही. हो सर. इथं 2a प्लस 55d किती आहे 180. मग मला सांग सोन्या हा काय होईल 56 अपॉन 2 इंटू 180 इथे लिहून टाकायचं फ्रॉम थर्ड. ओके. आता ह्या दोघांचा कार्यक्रम झाला भैया किती आलं सर 28 आलं इंटू 180. कळायला लागले का. मग 180 ला मल्टिप्लाय कर 28 न. ओके 0 झालं 8 8 64, हा 46 6, 8 1 8, 8 आणि 6 14 है ना. हा झाला 0 6, हा झालं 360. 0 आलं 4 आलं 6 4 10 झालं, हा 4 1 किती आला हा 5040. समजायला लागले की नाही. झालं की नाही. सिंपल आहे का बघ भाई. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, घाबरून द्यायची गरज नाही. नंतर क्वेश्चन नंबर 5. आता ही पण दिलेली आहे भैया ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये. कळायला लागले का. फक्त समजून घे है ना. क्वेश्चन 5 है ना. काय म्हणले नीट लक्ष दे. 1 and 140 हाऊ विच आर डिव्हिजिबल बाय 4. आता इथं पण एक शब्द वापरले आपल्याला. कोणता सर बिटवीनचा शब्द वापरले. कोणता वापरले बिटवीन. बिटवीन म्हणजे काय असते की 1 आणि 140 मधले. पुढे एक शब्द वापरले गेले डिव्हिजिबल. काय वापरले गेले डिव्हिजिबल म्हणजे 4 न डिव्हिजिबल असणारे. ओके. मग लक्ष दे. आता आपली सिक्वेन्स काय होईल 4 8 12 16 आणि शेवटचा आपला नंबर असा भैया 136. कारण की 140 ला भाग जात नाही. 140 मायनस 4 करून टाक 136. मग आता इथं मला सांग सोन्या ए म्हणजे किती झालं 4. डिफरन्स किती झालं 8 मायनस 4 4. आता मला सांग इथं तुझ्याकडे नंबर ऑफ टर्म्स नाहीये, तुझ्याकडे लास्ट टर्म आहे 136. आता इथं आपण काय करायचं nth टर्मचा फॉर्म्युला वापरायचं. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे किती आहे 136. ये किती आपल्याकडे आहे ना याची व्हॅल्यू 4. n आपल्याकडे नाही मायनस 1 हा 4, हा 136 हा 4 झालं. 4 इंटू n 4n 4 इंटू मायनस 4 मायनस 1 4 झालं. आता इथं तुला माहिती हा 4 कॅन्सल हा 4 कॅन्सल 4 मायनस 4. मग 136 इक्वल टू किती आलं 4n. मग 136 अपॉन 4 इक्वल टू n. आता मला सांग सोन्या हा 4 1 4 4 3 12 किती उरले 1 4 चौक 16 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली 34 आली. आता तुझ्याकडं भैया नंबर ऑफ टर्म्स माहित झाली तुला. हो सर माहित झाली. मग नंबर ऑफ टर्म्स माहित झाल्यानंतर तुला आता फर्स्ट माहिती आहे लास्ट माहिती. वापर हा फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n अपॉन 2 T1 प्लस Tn. सांग n किती आहे 34 अपॉन 2. T1 किती आहे 4 किती आहे
हा झालं 136. ह्या दोघांचं डिव्हिजनचं कार्यक्रम करून टाक. किती आलं हा 17. बरोबर आहे का? ह्या किती आलं सर? हा आला 140. बरोबर आहे का? हो सर. मग आता 17 1 17 0 0 17 1 17 34 71 जोक 68. 68 किती झालं 8 40 6 17 1 17 17 आणि 6 किती झालं 23. कळायला लागले की नाही? सिंपल आहे की नाही? मला पटकन सांग. हो सर. मग हे किती आलं आन्सर? 2380 आलं. किती आलं? 2380. आता क्वेश्चन नंबर 6 काय म्हणलं गेले भैया की सर इथं सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300. मग भैया तुला दिले सम ऑफ 55 टर्म 3300. इथं तुला T28 फाइंड करायचं आहे. नीट लक्ष दे. आता तू म्हणशील सर इथं ए बी दिलं नाही डी बी दिलं नाही, नेमकं कसं करायचं काय करायचं? आता इथं वापर बाळा या SN चा फॉर्म्युला बघ. SN n upon 2a plus n minus 1 into d. हा S किती आहे 55 टर्म्स. बरोबर आहे. हा n किती 55 upon 2 2a plus 55 minus 1 into d. ही किती आहे 3300. किती आहे? हो 55 upon 2 हा किती आलं 2a plus 54d. आता नीट लक्ष दे बाळा. काय करतोय आपण? हा 3300 आहे कसं ठेवतोय? हा 55 आहे कसं ठेवतोय अपॉन 2. आता ह्याच्या दोघात काही नाही म्हणजे काय असतं? ह्या टर्म 55 अपॉन 2 आणि 2a plus 54d या दोघांमध्ये काही नसतं म्हणजे काय असते? काय असते सर? गुणाकार असते. काय असते? गुणाकार. मग इथून जर आपण 2 कॉमन काढलं, काय कॉमन काढलं 2, तर काय होईल सांग बरं? 2a plus 27d. आता मला सांग हा 2 कॅन्सल हा 2 कॅन्सल. काय राहिलं सर? आपल्याकडे राहिलं 3300. हा मल्टिप्लिकेशन तिकडे गेलं तर काय झालं सर? हा झाला डिव्हिजन. हा काय राहिलं a plus 27d. त्यांचं जर डिव्हिजनचा कार्यक्रम झाला भया हा येते 60. किती येते? हो सर. a plus 27d ची व्हॅल्यू किती मिळाली? तर सर a plus 27d ची व्हॅल्यू मिळाली 60. किती मिळाली? 60. आता मला सांग है ना काय सर? आता आपल्याकडे T28 साठी a plus n minus 1 into d वापरू. इथं आपल्याला वाटल्यास t n लिहून टाक. नंतर 28 लिह. a plus 28 minus 1 into d. T28 equal to a plus किती झालं 27d झालं. मग आता मला सांग भैया है ना इथं समजा ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून टाकू. इथं T28 a plus 27d equal to किती आहे 60. किती आहे 60. मग 28 टर्म काय होईल ते AP ची 60 होऊन जाईल. आय होप तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे हे क्वेश्चन 6 पर्यंत कळले असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 7, क्वेश्चन 8 आणि क्वेश्चन 9 डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ओके. व्हिडिओ जर तुम्हाला चांगले वाटत असेल है ना तुमचा फायदा होत असेल तर आपल्या मित्रमंडळामध्ये लिंक नक्की शेअर करा. धन्यवाद.